महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राजमाता जिजाऊ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते व अधिकारी उपस्थित होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज सुमारे 3000 बसचा ताफा टप्प्याटप्प्याने राज्यभर धावणार असून सुरक्षितता, आराम आणि विश्वास यांचे त्रिवेणी संगम प्रवाशांना अनुभवता येणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील ऊर्जा प्रकल्पांवरील संभाव्य हल्ले 5 दिवस लांबणीवर टाकण्याची घोषणा केली आहे. यामुळे जागतिक पातळीवर काही प्रमाणात दिलासा मिळालाय. ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्यासाठी 9 एप्रिल ही संभाव्य तारीख निश्चित केली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात 23 एप्रिल 2026 रोजी पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याचं समोर येते. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ही जागा लढवणार नसेल तर वरिष्ठ नेत्याच्या आदेशानुसार काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी दिली आहे. ठाकरे सेनेचे नेते माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची सुनावणी काल कोर्टात पार पडली. पुणे सत्र न्यायालयाने वसंत मोरेंचा अटकपूर्ण जामीन अर्ज फेटाळला असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत विश्वनाथ लहाडे यांचा उल्लेख करताना आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केलं होतं. इराण-इस्रायल युद्धामुळे एलपीजी गॅस संकटाचे ढग गडद होत असताना मोठ्या प्रमाणात गॅसचा काळा बाजार केला जात आहे. हा काळा बाजार रोखण्यासाठी सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे. नव्या नियमानुसार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी दिला नाही तर गॅस ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही असा नियम संपूर्ण देशभर लागू करण्यात आलाय. राज्यातील हवामानातील चढउतार चालूच आहेत. गेले काही दिवस काही भागात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यानंतर आता सर्वत्र उष्णता वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवस राज्यभरात प्रचंड उकाडा आणि उन्हाचा कडाका जाणवणार आहे. तर मराठवाड्यात व मध्य महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीला 24 तास येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर मराठवाडा, विदर्भात काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. दुधामध्ये भेसळ करून सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध आता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोकाका अंतर्गत कारवाई केली जाईल अशी घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सोमवारी विधान परिषदेत केली आहे. अन्न पदार्थांमधील भेसळीची प्रकरणे सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतली असून दोषींवर कठोर कायदेशीर तरतुदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मोटार वाहन कायद्याअंतर्गत आई वडील आणि सासू सासरे दोघांनाही अवलंबित व्यक्ती मानता येऊ शकते. त्यामुळे एखाद्या विवाहित महिलेचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्यास तिचे आई वडील आणि सासू सासरे या दोघांनाही भरपाईचा दावा दाखल करण्याचा व तो मिळवण्याचा अधिकार आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी काही आरोपींनी वकिलांमार्फत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करा अशी मागणी केली होती, परंतु न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. कोलंबियामध्ये हवाई दलाचं एक विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हवाई दलाचं हे विमान उड्डाण घेतल्यानंतर लगेचच कोसळल्याची माहिती मिळत आहे. ही दुर्घटना एका शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर झाली असून विमानातून 110 जवान प्रवास करत असल्याची माहिती मिळत आहे. दुर्घटना दक्षिण अमेझॉन क्षेत्रातील पेरूच्या सीमेजवळील भागात घडली. हे विमान ज्या ठिकाणी कोसळलं त्या ठिकाणचे व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. विधान परिषदेतील 9 सदस्यांचा आज निरोप समारंभ पार पडणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख आमदार उद्धव ठाकरे यांच्यासह निवृत्त होणाऱ्या 9 आमदारांना आज विधान परिषदेत निरोप देण्यात येणार आहे. यामध्ये विधान परिषदेतील आमदार नीलम गोरे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा समावेश असणार आहे. 13 मे रोजी यांची आमदारकीची मुदत संपणार असून या पार्श्वभूमीवर रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीची लवकरच घोषणा होणार असल्याची माहिती मिळत आहे. देशाच्या राजकीय नकाशात आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल करण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेबाबत केंद्र सरकारने मिशन 2029 अंतर्गत राजकीय हालचालींना वेग आणला आहे. केंद्र सरकारकडून मागील काही काळापासून जागा वाढवण्याबाबत चर्चा सुरू होती. अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विविध राजकीय पक्षांसोबत चर्चा सुरू केल्या आहेत. सरकारच्या या नवीन योजनेनुसार लोकसभेतील एकूण सदस्य संख्या सध्याच्या 543 वरून थेट 816 पर्यंत वाढू शकते. यामध्ये वाढीव 273 जागा या प्रामुख्याने महिलांसाठी राखीव ठेवण्याचा विचार आहे.
नवी मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर आता नवी मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाची पावले उचलली आहेत. नवी मुंबई महापालिकेने महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला असून ठाणे ते बदलापूर महामार्गावर 3 उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. आरक्षणाचे फायदे आणि अनुसूचित जातीच्या दर्जाबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. जर एखादी व्यक्ती हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्म सोडून इतर कोणत्याही धर्मात प्रवेश करत असेल तर त्या व्यक्तीचा अनुसूचित जातीचा दर्जा आपोआप संपुष्टात येईल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे आता ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा लाभ घेता येणार नाही. पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला असून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमध्ये 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकिटावर 50% सवलत देण्यात येणार आहे.